नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। विठ्ठलाच्या ओढीने शिरपूरहून निघाली सायकल वारी, बळीराजाच्या सुख समृद्धीसाठी पंढरीत घालणार साकडे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या दर्शनासाठी ओढ मनात ठेवत शिरपूर येथून भाविकांची सायकल वारी उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाली। टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरणात प्रस्थान केले। यावेळी वारकऱ्यांनी राज्यातील बळीराजाला चांगला पाऊस, भरघोस पीक, सुख समृद्धी आणि संकटमुक्त जीवन लाभावे अशी प्रार्थना करत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घालणार असल्याचे सांगितले। सायकल वारीला नागरिकांनी स्फूर्त प्रतिसाद देत वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला। विठ्ठल भक्तीचा संदेश देत ही सायकल वारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। आज पंढरीची वारी हा गेल्या भरपूर दिवसापासून आमच्या मनात होतं आणि आज तो दिवस आमचा येऊन ठेपलेला आहे आणि त्या दिवसाची सुरुवात आज आम्ही सुरुवातीने आजच्या सायकल रॅलीने आज करणार आहोत आणि सायकलीनेच पंढरीची वारी पूर्ण करण्यासाठी आम्ही पंढरपूर या ठिकाणी जाणार आहोत। त्यासाठी आमचं सर्व शिरपूर सायकलिस्ट ग्रुप या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि तेही माझ्याबरोबर सहभागी आहेत। याचा खूप मला आनंद आणि अभिमान आहे। दुसरी गोष्ट, आज ही पंढरीची वारी करताना आमचा शिरपूर सायकलिस्ट ग्रुपचा प्रथमतः पहिलाच अनुभव असल्या कारणाने 500 किलोमीटरचं अंतर आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि तो योग पंढरीच्या वारी निमित्ताने आम्हाला तो करण्याचा मान मिळाला। त्याबद्दल मी या सर्व सायकलिस्ट ग्रुपचं या ठिकाणी अभिनंदन करेल। दुसरी गोष्ट, पहिला हा पंढरीचा पारी पूर्ण करण्याचा टप्पा म्हणजे आज शिरपूरपासून सुरुवात करून आज आम्ही शिरपूरहून धुळ्याला जाणार आहोत। धुळ्याहून सकाळी 5 वाजता छत्रपती संभाजी मार्गे म्हणजे संभाजीनगरला त्या ठिकाणी पोहोचू आणि त्या ठिकाणाहून पोहोचून परत दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठून बीड मार्गे कुंदळवाडी आणि मग पंढरपूर असं 500 किलोमीटरचं टार्गेट आम्ही पूर्ण करणार आहोत। साधारणतः रोज आम्हाला 150 ते 250 किलोमीटरचं टार्गेट आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या टार्गेटला सर्व आमचे रायडर्स सज्ज झाले आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे।